नमस्कार, स्वागत आहे आरोग्य सखी महिला आरोग्य मार्गदर्शन या चॅनलमध्ये. तर आज ना मी तुमच्याशी खूप महत्त्वाची प्रेग्नन्सी जर्नीमधली खूप महत्त्वाची गोष्ट तुमच्यासोबत शेअर करते आहे. ते म्हणजे बेबी मुवमेंट्स. आता ज्या गरोदर माता आहेत सो त्यांनी ही गोष्ट बऱ्याच वेळा ऐकली असेल. बेबी मुवमेंट्स जाणवणं खूप महत्त्वाचं आहे प्रेग्नन्सी जर्नीमध्ये. चला तर मग आज याच विषयावर आपण बोलणार आहोत. पण त्याआधी जे कोणी चॅनलवर नवीन आहेत त्यांचं खूप मनापासून स्वागत, आणि ज्यांनी आत्तापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी प्लीज जाऊन सबस्क्राईब करा. तर मग मला सांगा, तुम्हाला कधी असा प्रश्न पडतो का की माझं बाळ दिवसभरात किती वेळा हलायला हवं, किंवा कधी कमी मोमेंट्स जाणवल्या तर मग हे डेंजर साईन असू शकतं का? तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बेबी किक्सबद्दल कंप्लीट माहिती जाणून घेणार आहोत. म्हणजे बेबी मुवमेंट्स किती असणं हे नॉर्मल आहे, किंवा मग त्या कसं काउंट करायचं, किंवा मग कधी डॉक्टरांकडे जायला हवं वगैरे वगैरे. चला तर मग सुरुवात करूया. आता सगळ्यांना असा प्रश्न पडतो की बेबी किक्स म्हणजे नेमकं काय? तर बेबी किक्स म्हणजे बाळाच्या हालचाली. म्हणजे थोडक्यात बाळाचं लाथ मारणं किंवा हातपाय हलवणं, वळणं, या सगळ्या त्याच्या मुवमेंट्स ना पोटामध्ये चालू असतात. तर या सगळ्या गोष्टींना बेबी किक्स म्हणून ओळखलं जातं. सुरुवातीला अगदी हलकी फ्लटरिंग वाटते 4थ्या महिन्यापर्यंत वगैरे, पण त्यानंतर जोरात किक्स जाणवायला लागतात. आणि माझ्या अनुभवावरून सांगते, सगळ्यात स्पेशल प्रेग्नन्सीमधली मोमेंट काय असेल आपल्यासाठी, आईसाठी सगळ्यात हॅप्पी मोमेंट काही असेल तर ते म्हणजे आपल्या बाळाची हालचाल जाणवणं. आता ज्या गरोदर माता आहेत सो त्या माझ्याशी रिलेट करू शकतील या गोष्टीवर. मग आता ह्या बेबी मुवमेंट्स कधी सुरू होतात ते सांगते. जनरली 4थ्या ते 5व्या महिन्यात मुवमेंट्स छानपैकी जाणवायला सुरुवात होते. वीक वाईज सांगायचं झालं तर 16 ते 22 आठवड्यांदरम्यान छान अशा मुवमेंट्स जाणवायला सुरुवात होते. ज्या कोणी फर्स्ट टाईम मॉम होत आहेत ना, सो त्यांना थोडं उशिरा जाणवू शकतं, आणि ज्यांची सेकंड प्रेग्नन्सी आहे त्यांना मात्र थोडंसं लवकर जाणवू शकतं सेकंड प्रेग्नन्सीमध्ये. आता माझा अनुभव सांगते. मला 5व्या मंथच्या एंडिंगला माझ्या बेबीची मुवमेंट जाणवायला सुरुवात झाली. आता ह्या बेबी किक्स किती वेळा जाणवायला हव्यात म्हणजे ते नॉर्मल आहे? तर हा सगळ्यात इम्पॉर्टंट भाग आहे. 7व्या ते 9व्या महिन्यात 2 तासात किमान 10 मोमेंट्स जाणवायला हव्यात म्हणजे ते नॉर्मल आहे. आणि दिवसभरात तुमचं बाळ 20 ते 30 वेळा हलू शकतं. पण प्रत्येक बाळाचा पॅटर्न वेगळा असतो, हे लक्षात ठेवायचं. प्रत्येक बाळाचा पॅटर्न वेगळा असू शकतो, आणि काही वेळा बेबी झोपलेलाही असू शकतो. आता बेबी किक्स कधी जास्त जाणवतात? तर हेही गरोदर मातेला माहिती असायला हवं की आपल्या बेबीच्या किक्स कधी जास्त जाणवतात आणि कधी त्या काउंट करायला हव्यात. तर सगळ्यात पहिलं म्हणजे जेवणानंतर, किंवा रात्री झोपताना, किंवा तुम्ही जर शांत बसला असाल, कारण त्यावेळी तुम्ही रिलॅक्स्ड असता, सो त्यावेळी बेबी किक्स जास्त जाणवू शकतात. आता माझ्या अनुभवावरून सांगायचं झालं तर मला माझ्या बेबीच्या मुवमेंट्स ह्या जेवल्यानंतर जास्त जाणवतात, किंवा मग मी झोपलेली असेल लेफ्ट साईडला, सो तेव्हा एक जास्त जाणवतात. आणि अजून एक माझा वेगळा अनुभव मला असा आलेला आहे माझ्या बेबीच्या बाबतीत की मी पहाटे वगैरे उठले, आपण वॉशरूमला वगैरे उठतो, सो तेव्हा थोडंसं पाणी वगैरे पिलं ना थंड, सो त्यावेळी एक खूप बेबीची मुवमेंट चालू असते. सो हा माझा पर्सनल एक्सपिरियन्स आहे. प्रत्येक महिलेचा अनुभव हा वेगवेगळा असू शकतो. तुम्ही तुमचे अनुभव मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आता किक काउंट कशा करायच्या ते सांगते स्टेप बाय स्टेप. सगळ्यात पहिलं तर शांत जागेत बसायचं किंवा झोपायचं. डाव्या बाजूला झोपायचं. बेबी मुवमेंट्सवर लक्ष ठेवायचं. पोटावर हात ठेवायचा. 2 तासात किती वेळा बेबी हलतोय ते काउंट करायचं. आणि 10 मुवमेंट्स पूर्ण झाल्या म्हणजे बाळ आपलं अगदी योग्य आहे किंवा ओके आहे. ओके. आता बेबी मुवमेंट्स कधी कधी कमी जाणवतात. मग त्या का कमी जाणवतात त्याची काही कारणं आहेत. जसं की बेबी झोपलेला असू शकतो, आई थकलेली असू शकते, किंवा आईचं खाणं कमी असू शकतं, डिहायड्रेशन झालेलं असू शकतं आईला, किंवा मग प्लॅसेंटाची पोझिशन. तर पण कधी कधी सिरियस कारणही असू शकतं, सो तेव्हा डॉक्टरांशी कॉन्टॅक्ट करायला हवा. आता अशी काही डेंजर साईन आहेत का की तुम्ही डायरेक्ट डॉक्टरांशी कॉन्टॅक्ट करू शकता तेव्हा, किंवा करायला हवा? तर हो. जसं की 2 ते 3 तासात जर एकही मोमेंट जाणवली नाही,
किंवा अचानक किक्स खूप कमी झाल्या किंवा बाळाचा पॅटर्न बदलला, कारण प्रत्येक बाळाचा एक पॅटर्न असतो. आणि आधी ॲक्टिव्ह असलेलं बाळ जर अचानक शांत झालं तर असे काही साईन्स आहेत, ते इग्नोर करायचे नाही, लगेच डॉक्टरांशी कॉन्टॅक्ट करायचा. आता बेबी मुवमेंट्स वाढवण्यासाठी तुम्ही काय करू शकता? सगळ्यात पहिलं म्हणजे काहीतरी गोड खायचं, खजूर किंवा दुसरे काही गोड काही घरात असेल सो ते खायचं, थंड पाणी प्यायचं किंवा ज्यूस प्यायचा आणि डाव्या बाजूला झोपायचं, बाळाशी बोलायचं किंवा हलकं म्युझिक लावायचं. अनेक वेळा मुवमेंट्स लगेच जाणवायला सुरुवात होते अशा काही गोष्टी केल्यावर. शक्यतो गोड खाल्ल्यावर बेबी लगेच मूव करतो, हा माझा अनुभव तरी आहे. रोज एक वेळ असे फिक्स करून केक काउंट करायचा, स्वतःचा बेबीचा पॅटर्न ओळखायचा, पॅनिक न करता पण अलर्ट राहायला हवं. आता बेबी किक्स हे बाळाच्या हेल्थचं एक सिग्नल असतं. 2 तासात 10 मुवमेंट्स हा रूल लक्षात ठेवायचा. काहीही डाऊट असेल तर डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा. चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच प्रेग्नन्सी रिलेटेड माहितीसाठी आरोग्य सखी सोबत राहा. आणि हो, मी तर माझे अनुभव प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगतच असते, तुम्हीही माझ्यासोबत शेअर करायला विसरू नका तुमचे अनुभव. बाय.